मी सर्वप्रथम आभार मानतो। आजची पत्रकार परिषद ही काल जी तहकूब सभा नगर परिषदेमध्ये ठेवण्यात आलेली होती यांची पुन्हा तहकूब करण्यात आलेली आहे, त्या बाबतीमध्ये आज आपण हितगुज करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। कालची जी बैठक आहे, जी तहकूब बैठक होती, ती काल 4 वाजता नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुरू झाल्यानंतर केवळ 5 मिनिटांमध्ये काहीतरी धातूर मातूर कारण सांगून नगराध्यक्ष सह सर्व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हे सभागृहातनं कोणत्याही सभासदांशी चर्चा न करता सभा तहकूब म्हणून निघून गेले। खरं म्हटलं म्हणजे मी वारंवार सांगतो, आम्ही सभागृहातही सांगितलेलं आहे की नगर परिषदेची कोणतीही सभा अशा प्रकारे तहकूब करता येत नाही। तो जरी नगराध्यक्षांचा अधिकार असला तरी नगराध्यक्षांनी एकदा तहकूब केलेली सभा जर दुसऱ्यांदा भरवत आहे आणि जर ते पुन्हा तहकूब करायची जर त्यांची इच्छा असेल तर तिथल्या बहुतांश नगरसेवकांशी त्यांनी चर्चा करून विनंती करून ती सभा तहकूब केली पाहिजे। मला आता हेच कळत नाही आहे की एकीकडे सभा भरवायच्या, सभेच्या तारखा द्यायच्या, सर्व सभासदांना बोलवायचं आणि लगेच ती सभा 5 मिनिटांमध्ये रद्द करून पळून जायचं। हा पळपुटेपणा कशासाठी? त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे। जर तुम्हाला एवढाच विकास कामांचा कळवळा असेल आणि भुसावळकर जनतेची कामं करायची असेल तर ते सभागृहामध्ये तुम्ही कामकाज का चालू करत नाही, किंवा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून ते सगळी सिच्युएशन का हँडल करत नाही आहे, का सभा घेत नाही आहे, का तुम्ही 5 मिनिटांमध्ये सगळे तहकूब म्हणून निघून जातात? नियम असा सांगतो, कोणतीही तहकूब सभा सुरू झाल्यानंतर अगोदर जर पुन्हा तशी काही अडचण असेल तर त्यांनी अगोदर 15 मिनिटे, नंतर आणखी अर्धा तास तहकूब करावी आणि जर आणखी दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या तारखेपर्यंत जर तहकूब करायची असेल तर त्यांनी सभागृहामध्ये हजर असलेल्या बहुतांश नगरसेवकांशी चर्चा करून ती सभा तहकूब केली पाहिजे असा नियम आहे। परंतु वारंवार नगरसेवकांना नोटीस देऊन बोलवायचं आणि पुन्हा 5 मिनिटात पळून जायचं, म्हणजे नगरसेवक यांच्यासाठी काही रिकामे नाहीत। शहरासाठी आम्ही भुसावळकर जनतेसाठी रिकामे आहोत, त्यांच्या सेवेसाठी रिकामे आहोत, परंतु असे सत्ताधाऱ्यांचे खेळ खेळण्यासाठी आणि त्यांचे साध्य साधण्यासाठी आम्ही असे वारंवार जाणं आम्हाला काही योग्य वाटत नाही। सेकंड, आम्ही जेही आंदोलन करतो आहेत, ज्याही तक्रारी करतो आहेत, जेही आम्ही बोलत आहोत हे कायद्याच्या चौकटीत बोलत आहोत। दुसरं, आमचं जे आंदोलन आहे हे हाय व्होल्टेज ड्रामा नाही। आम्ही जर अशी भूमिका घेतली नसती तर कदाचित आतापर्यंत नगराध्यक्षांना अनेक चुकीची कामे करण्यास भाग पाडले गेले असते नगरपालिकेच्या माध्यमातून। कारण ज्यांची सही लागत नाही ते तिथं आधिपत्य गाजवत आहेत। एक स्वीकृत नगरसेवक पूर्ण नगराध्यक्षांसह सर्वांना वेठीत धरतोय, हे काही योग्य चित्र नाही। नगरपालिकेची सभा झाली पाहिजे, जनतेच्या कामावर चर्चा झाली पाहिजे, तरच ही या शहरातील कामे होतील। आमच्या बहुमताचा त्यांनी आदर केला पाहिजे। जनतेला घेतलेला कौल त्यांना मान्य नाही का? आम्ही एकेकडे नगराध्यक्षात त्यांचा निवडून आला, हा कौल आम्ही मान्य केलेला आहे आणि आम्ही त्या कौलाचा मान देऊनच आम्ही त्यांच्याशी सौजन्याने वागतो, चांगल्या पद्धतीने वागतो, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवतो। परंतु विरोधकांना अगदीच काडीचं महत्त्व न देता ते त्यांची भूमिका जर तापटत असतील आणि कोणतरी स्वीकृत नगरसेवक हे संपूर्ण शहराला वेठीत धरत असेल तर जनतेनं त्या स्वीकृत नगरसेवकास आणि त्यांच्या पार्टीस यासाठी जबाबदार धरलं पाहिजे। आम्ही आमचे आंदोलन कायद्याच्या चौकटीत केलेलं आहे। काल तुम्ही बघितलं असेल की सभा तहकूब केल्यानंतर जेव्हा संतोष चौधरी बाहेर गेलेत तेव्हा तिथं तहकूब म्हणून त्यांनी आसुरी आनंद घेतला। खरं म्हटलं म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी तहकूब म्हणून निघून जाणं हा नामुष्कीची वेळ आहे। एकदा नव्हे दोनदा तुमच्यावरती नामुष्की आली, त्याचा कुठला आसुरी आनंद तुम्ही काल म्हणत होते? काहीतरी 5-50 कार्यकर्त्यांसमोर टाळ्या वाजून घ्यायच्या, स्वतःच्या नावाचा जय जयकार करून घ्यायचा आणि आम्ही सभा तहकूब केली म्हणजे मी खूप मोठं काम केलं किंवा मी खूप मोठा तीर मारला, असं होत नाही। तुम्ही भुसावळकर जनतेला वेठीस का धरताय?
कायद्याच्या चौकटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटना दिलेलं संविधान त्यांना आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्ही बहुमतात आहोत. आमचा आदर करा. आमचे जे नियम असतील त्या नियमानुसार तुम्ही आमचं निवेदन स्वीकारा आणि त्याच्यावर ॲक्शन घ्या, त्याच्यावर कारवाई करा. उद्याच्या दिवशी जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं निवेदन तुम्ही फेटाळू शकता, तुमच्या मनानं करू शकता, तर तसं करून बघा. तुम्हाला कोण मना करताय? परंतु आम्ही आमचं निवेदन देत असताना ते साधं निवेदन स्वीकारत नाहीत. तुम्ही ह्या शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. कोणीतरी तिकडून तुम्हाला खुणावलं की तुम्ही ते निवेदन घेत नाही. हे कुठलं योग्य आहे? आणि आमचे ह्या मागच्या पत्रकार परिषदेमध्ये निक्की बत्रा बोलले तर त्यांना जीवे ठार मारण्यासाठी धमकी दिली जाते, त्यांच्यावर गावगुंड सोडले जात आहे. आमच्या निक्की बत्राच्या केसालाही धक्का लागला तर या शहरामध्ये काय होईल याची तुम्ही हे शहर पाहिल. मग आमच्या जर निक्की बत्राच्या केसालाही धक्का लागला तर अशी गावगुंडी गुर्दी आणि गुंडगर्दी आम्ही या शहरात खपून घेतली जाणार नाही. गेल्या 15 वर्षापासून हे शहर आता शांत झालेलं होतं. पुन्हा काहीतरी अराजकता करून ह्या गावा शहरामध्ये गुंडगिरी फैलवून पुन्हा तेच दहशतीचं वातावरण निर्मितीचं काम सुरू आहे. कालही तुम्ही बघितलं असेल. मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंच्या माफी मागेल, परंतु आम्ही सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला जरी मना केला, नगराध्यक्षांनी जरी तुम्हाला परवानगी दिली नाही, तरी आम्ही सर्वांनी तुमच्यासाठी त्या सभागृहात बोलले की तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात, त्यांचा आताच तुम्ही पत्रकार दिदी त्यांचा सत्कार केला, त्यांना सभागृहात येण्यासाठी का मना करताय? मी तुम्हालाही विनंती करेल की हाच प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की सभागृहामध्ये पत्रकार आल्यानंतर असं काय होणार होतं की तुम्ही पत्रकारांना काय येऊ देत नाही किंवा काय येऊ दिलं नाही. आज तुम्ही बघितलं असेल तिथे एवढा मोठा फौजफाटा, हे एवढे कार्यकर्ते, हे ते तिकडे लोक उभे, हे एवढं नाटक कशासाठी, एवढं थोतांड कशासाठी? या शहरात कामं करायची आहेत का वादविवाद करायचे आहेत? नगराध्यक्षांनी संपूर्ण शहरातील 50 नगरसेवक आहेत, त्यांचा सन्मान ठेवावा. त्यांची जे म्हणणे असतील ते त्यांना शांततेत ऐकावं. आणखी येणाऱ्या तहकूब सभेमध्ये आम्ही आमचं निवेदन देणारच आहोत. अशा तुम्ही कितपर्यंत या सभा तहकूब करणार आहे आणि निवड निवेदन देताय, ह्या कारणाकरता तुम्हाला सभा तहकूब करावी लागते, याच्यापेक्षा मोठी नामुष्की असू शकत नाही. आणि पत्रकार बंधूंना तिथं येऊ न देण्याचं पाठीमागचं कारण हेच आहे की त्यांनी काल प्री प्लॅनिंग करून त्या सभागृहामध्ये वादविवाद आणि मोठी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. आता काल पुरुष मंडळी थोडीशी किरकोळ ॲग्रेसिव्ह होती, परंतु त्यांनी महिला नगरसेवकांना वादविवाद करण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु आमच्या महिला राजरागिनी काही कमी नाहीत, त्यांचे सर्व प्रयत्न आमच्या महिला सभासदांनी हाणून पाडले आणि तेही पक्के आहेत. त्यांच्या अंगावर जर कोणी जात असेल तर आमच्या महिला नगरसेविकासुद्धा मागे हटणार नाही. मग त्याला होणाऱ्या परिणामाला सत्ताधारी पार्टीचे जे नगरसेवक असतील, जे पदाधिकारी असतील, जेही असतील ते कारणीभूत असतील. या शहरामध्ये आमची बांधिलकी शहराची आहे. माननीय संजय भाऊ सावकारे यांनी 15 वर्षात गाजावाजा न करता या शहरात अनेक कामं केलेत. आता इथं तर थोड्या गोष्टीसाठी परवा तर काय म्हणे की अपंग लोकांचा मेळावा, त्यांना 8 तास बसून ठेवलं. यापूर्वी 5-7 वर्षापासून जेही अपंग बांधव असतील त्यांना तिथून नगरपालिकेमधनं पैसे मिळून जात होते, चेक मिळून जात होता. एवढं नाटक करायची काय गरज आहे? त्या बिचारा अपंग लोकांना 7-8 तास नुसतं पडताळणीच्या नावावर बसून ठेवायचं आणि त्यांना आतापर्यंत चेक दिले गेले नाही, आतापर्यंत पैसे पाठवले गेले नाही, काय तर म्हणे चालूच आहे म्हणे. मग अपंग लोकांना तर तुम्ही मेळावा घेऊन त्याच्यात काय साध्य केलं? कालच्या दिवशी म्हणे आम्ही बेरोजगारांचा मेळावा येतो. त्या बेरोजगार लोकांची कोण होते तिथं? जे नगरपालिकेमध्ये बांधन तत्वावर असतील, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम करत असतील ते लोक आहेत. त्यांना 3-3 महिन्याचा पगार यांनी दिला नाही. त्यांचे जे बिलं असतील ते बिलं स्वतः नगराध्यक्षांनी त्यांच्या कॅबिनमध्ये ठेवलेले आहे आणि त्या कॅबिनमधल्या कपाटाला कुलूप मारून चाबी स्वतः घेऊन जात आहेत. खरं म्हटलं जे नगरपालिकेच्या फायली त्या ठेकेदाराच्या असो की कोणत्या असोत, त्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार नाही. चेक करू शकतात, त्यात आदेश देऊ शकतात, त्यात काय चुकीचं असेल ते सांगू शकतात, काही चुकीचं होऊ नये यासाठी ते सांगू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, सर्वांचा अधिकार आहे. परंतु असे त्यांच्या कपाटामध्ये ठेकेदाराचे बिलं ठेवायचे, त्याला ताला मारायचा, चाबी घेऊन जायचे, हे काही योग्य लक्षण नाही आहे आणि या बाबतीतही आम्ही निश्चितपणे तक्रार केलेली आहे.
1-2 दिवसामध्ये त्याही बाबतीमध्ये चेक करण्यासाठी शासनाचे लोक येणार आहेत.